तुझ्या 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 रूपाचं चांदण. सावध सावध झालेलं दिसते. काय बी झालं तरी सपवायचं तेच नाही. दत्ताची खोली. हात आल्यावर डाव्या हाताला दुसरी खोली, शिडीच्या बरोबर समोर. आतच आहे. ऐका गेला. कुठे गेला ह्यो? कुठं तर असेल. नीट उडका. गेलं बेनं. राहुला
तुला लय खाजत त्याचा जीव वाचवायची. दत्ताच्या घराची चौकट जो मोडल दत्ता त्याला उभा आडवा तोडल. कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण थांब. हुडकून काढा रे त्याला. दत्ताभाऊ, 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 दत्ताभाऊ. पडली तू हाताचं नाही लागलं ना. वातावरण लयच टाईट करून सोडलंयस तू. भाऊ भाऊ उठा की ऊन आलंय डोक्यावर. उठा की. तिकडे कोंबड्या अंडी घालायला गेल्या. बैल ट्रॅक्टर शेत नांगरून आलं. इरीचं पाणी शेताला दिलं. पण तुमच्या डोळ्यावरची झोप काही जाईना. उठा की. उठा की. दत्ता भाऊंना जाग आली. गुडवाली मॉर्निंग. झोप झाली का? काल धरण आत होता. सकाळच्याला म्या घेऊन आलो. चला आतमध्ये. समजे कावरे बावरे झालेत. ती पोरगी अजून आतमध्येच हाय. तिला बघून समधे धिंगाणा घालतायत आणि तुम्ही इथं झोपा काढताय. पोरगी हा
आता बोलती का? ही असलं थोबाड घेऊन इथं कशा पायी आलीस? ए बाई, बऱ्या बोलांना सांगून टाक समज. इतक्या याला विचारलं तरी मी हिच्या तोंडातून एक शब्द निघा ना. बघा तर पक्की खाली मुंडी आणि पाताळ धुंडी दिसत्या. काय ग, कुठं आलीस? इथं कशी आलीस आणि घरात कशी शिरलीस ग? आणि ही लग्नाची साडी, लग्नात पळून बिळून आलीस का काय? हा, तुझा नवरा जर इथं आला आणि त्यानं आमच्यावर आरोप केला बिलं तर मग बघच. मुकी आहे अगं, मग उचकट की थोबाड. लगेच डोळा नको यावर. वर्षाचा पगार जरी दिलास तरी इकत घेता यायचं नाही नेलपेंट. फॉरेनचे काय खोलीत जाऊन ठेव जा. काल काय झालं? ठीक आहे, हीच होती की वातावरण टाईट करणारी. दत्ता भाऊ काल गुंड बी होते हिच्या संग. बघा की दत्ता भाऊ, मी कधीपासून विचारते हिला कशी आलीस, कुठनं आलीस. थोबाड उचकटलं तर शपथ नुसतीच नंदी बैलावानी बुगू 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 मान हलवती. अहो ताई, पोर तोडी भिल्या. तुला लई पोळकार हिचा. अहो तसं नव्ह ताई, हिनं गुंड आणलं असतं तर ती पण पळाली नसती का त्यांच्या संग? चाललीच होती, पळूनच चालली होती. दत्ता भाऊ, आम्ही यायला पोचलो म्हणून घावली हातात. अच्छा, तुम्ही पकडलं होय तिला? हा मग काय ग, आपणच पकडलं नव्ह तिला? वय वय आपणच. अभिदादा, मला एक सांगा, काल जेव्हा समदे गुंड पळाले तेव्हा तुम्ही हिला दारातच गाठली असेल? नाही नाही, ती इथंच होती देवाऱ्यासमोर. म्हणजे बहुतेक ही तुम्ही तिला पकडायची वाटच बघत बसलेली. मला धरा, मला धरा. आम्ही काय खोटं बोलतोय का मग? म्या कुठं तसं म्हणलं? म्या फक्त अंदाज बांधला. शंकर्या, आमच्या घरच्या मॅटर मध्ये तुला तोंड घालायचं कारण नाही. अशा बी पायातल्या वाहना घराबाहेर चांगल्या दिसत्या, घरात घेतल्या म्हणून पादुका होत नाही. आणि दत्ता भाऊ, आम्ही काय केलं हे ठरवणारा हा कोण ना? शंकर्या. नाहीतर काय, माझ्या माहेरात आमच्या समोर असं बोलायची कोणी हिम्मत बी करत नाही. ते माहेरचं ठीक आहे, या पोरीचं काय करायचं ते बघा की अदुगर. होय होय दत्ता भाऊ, आता तुम्हीच काय ते बघा. हिला नुसतं बघितलं ना तरी भ्या वाटती मला. दत्ता, एकदाच विचार. काल रातच्याला पोरं तू आणलेलीस?
भवानी आणि तुझा काय संबंध? कोण भवानी? लईच बाराची आहेस की ग तू. हं? रातच्याला गुंडांसंग काय लपाछपी खेळत होतीस वय? आणि लग्नाची साडी नेसून कुठं निघाली? नवरा कुठं आहे तुझा? बोल नाही तर पोलिसातच देते बघ तुला. नाही नाही नग सांगते म्या. हेच मगापासून विचारत होतो तेव्हा काय दातखिळ बसली होती. म्या लगीन मांडवातून पळून आले. कुठनं? कोल्हापूरच्या आहेत ना. म्हणजे कुठनं? माहित नाही. ए तू चालीस आणि तुलाच माहित नाही? दत्ता भाऊ ही पोरगी लई खोटं बोलते बर का. नाही म्या खोटं नाही बोलत आहे. म्या मुंबईतून कोल्हापुरात आले. वय तुझे आई बाप हे कुठे आहेत? तू काळजी घे स्वतःची. हे जग जितकं सुंदर आहे तितकंच निष्ठुर आहे. या जगात सगळ्यात नीच आणि नालायक प्राणी कोण असेल तर तो माणूस आहे. कुठल्याच नात्यावर विश्वास ठेवू नको आणि तुझं खरं रूप कधीच कोणासमोर येऊ देऊ नको. आई बाप नाही मला. कधी गेलं? मी लहान असताना. इथं कोणासोबत आली तीस? ए चारबाट, जे हाय ते पटापटा बोलायचं. अनुगा कथा रचायची नाही. माझ्या काकांनी मला मुंबईत नेलतं. तिकडं मला त्यांनी घर कामाला लावलं. पैसे कमी पडले म्हणून इथं कोल्हापुरात एका म्हाताऱ्या संग लग्न लावून देत होता. मला ऐकायला निघालता. मला नव्हतं करायचं ते लग्न म्हणून मी पळून आले तिथून ट्रक मध्ये लपून. एक नंबर स्टोरी सांगितलीस. आवडली हं आपल्याला. दत्ता भाऊ तुम्हाला विश्वास हाय वय या स्टोरीवर? नाही मी खरं तेच सांगते. काल रात्री इथे बाहेर ट्रक थांबला म्हणून मी पटकन उतरले. घराचे दरवाजे उघडे दिसले. मग जीव वाचवायला मी आत शिरले आणि समोर याचा अर्थ कालची माणसं तुझ्यासाठी आलती. दत्ता शपथ सांगते हो. ते लोक कोण होते मला नाही माहित. अगं डायरेक्ट दत्ता भाऊंची शपथ. दत्ता भाऊ तुम्ही ओळखता काय हिला? म्हणजे ही आधी कधी भेटलाय काय? नाही. हाय का आता ते तुला ओळखत बी नाही आणि त्यांची शपथ घेतेस वय? ते ओळखाय त्याला भेटावं लागत नाही. कुणीतरी पुढं केलेल्या मदतीचा हातच त्याचा अनुभव देतो. अभंग ना अध्यात्म इथं चालत नाही. आणि या पुढ्या सोडणं ना आधी बंद करायचं. आम्ही काय खुळे आहोत? तू सांगशील आणि आम्ही विश्वास ठेवू? हं? हे बघ, तू इथं का आणि कशी आली जोवर सांगत नाहीस ना तोवर ना तुला इथं आसरा मिळणार ना मदतीचा हात. चल निघ. अहो मी खरंच सांगते मला नाही माहिती कोण होते ते गुंड. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, बोलायचं तर खरंच. इथं खोटं बोलणाऱ्याचं काय खरं नाही. अहो मी खरंच सांगते. मग घे की दत्ताची शपथ. शपथ.
ए बाई, तू आना बाका शब्दा लाग घेशील ग. पण तुझे थोबाड बघितलं की आकडी भरती माझ्या अंगात. रोज रोज तुझं थोबाड नाही बघू शकत मी. चल निघित ना. आता काय मराठी समजना बाई तुला? निघ म्हणलं ना. ताई हो, दया करावं माझ्यावर. मला घर नाही राहिला. मी इथे कोपऱ्यात पडून राहते, पण मला इथे राहू द्यावं. ए टांगळ मंगळ, तू नक्की कोल्हापूरचीच आहेस ना? नाही, मध्येच इकडचं बोलतीस, मध्येच सरळ बोलतीस. नेमकं काय? होय, म्या इकडचेच. होय, नाटकं बंद कर. चोरी करायला भेटली नाही म्हणून अजून थांबायचंय वय तुला? अहो, म्या चोर नाही हो. माझं खरंच कुणी नाही ह्या जगात. मी हात जोडते. मी इकडे कोपऱ्यात राहीन, पण मला राहू द्या इथं. ही काय धर्मशाळा वाटते काय ग तुला? हा, कुणी बी यावं इथं थांबावं? तुझी लायकी तरी आहे का या वाड्यात राहायची? चल निघित ना. हो ताई, माझं ऐकून तरी घ्या. ए बाई, काय ऐकाय बिकायचं नाही आम्हाला. निघायचं. हो, बघत काय बसलाय? हुसकावून लावाय हाडीला इथनं. ए, त्यांच्याकडे काय बघतेस ग? ती ओळखत बी नाही तुला. उगाच इथं आमच्या घरात येऊन नासाडी नाही करायची. निघायचं. ताई, बाहेर काढा किला घरातनं. आत्ता हिला आणि हात लावून माझं मागातलं नेल पण कशाला खराब करून घेऊ ग मी? शंकर्या, काढी घाण बाहेर. अहो ताई, पोरगी एवढी रिक्वेस्ट करते. तू आम्हाला शानपणा शिकवायचं नाही. तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. आत्ताच्या आत्ता ही ब्याद या घराच्या बाहेर गेली पाहिजे. आई साहेब आल्या की बघून घेतील सगळं. चल ताई, पर तुझ्याकडनं काय होईल असं अजिबात दिसत नाही. आओ, तर मलाच काहीतरी करायला पाहिजे. चल 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 आधी. चल चल. अहो ताई, ऐका ना. मी खरं सांगते, हो, मला मोबाईल द्या. ऐकून घ्या ना. मोबाईल द्या. चल चल. ताई, चल. माझं- ताई, ताई, माझं ऐकून घ्या. ताई, ऐक. इकडं नाही. ताई, ऐका. चल इकडं इकडं ऐका चल. ना. बाहेर. ए तिकडं चल. चल हो बाहेर. परत या वाट्याला दिसायचं नाही. चल निघ निघ. या पट्ट्यात बी दिसायचं नाही परत. आग काय ते दिसणं, काय ते अवतार. ताई, मी पडेल ते काम करेन हो. पण मला इथे राहू द्या. ए बाई, कालपासनं डोकं फिरवलंयस आमचं. मुकाट्यानं बाहेर जायचं, दुसरी वाट धरायची. या घरात ना तुला काम ना आसरा. हो, पाणी आणा. बोट घाण झालंय माझं. बघू गरम आणू का? विचारलो. ताई हो, ऐकून घ्या ना. ए बाई, इधर कल्याणी. तुझ्यासारख्या पोरीला ना माझ्या माहेरी अंगणात बी उभं राहू देत नाहीत. चल निघ. रुमाल द्या. निघ म्हणते ना. चला. आता कसं वातावरण एकदम हलकं झालंय. उठ. निघायचं. चाल. अरे तू तरी समजून घे की त्या पोरीचे डोळे बघितलं ना व? वाटतं का तुला ती खोटं बोलत असेल?
आणि खरं सांग, काल राज्याला किती टाकली होती? सांग की. काय बी नव्हती टाकली. पटलं मला. हे पाठीवरचे वळ हे तरी आठवतात का तुला? अरे त्या पोरीने तुझा जीव वाचविला, त्याची परतफेड अशी करणार आहेस होय? माझा दत्ताभाऊ एवढा निष्ठुर नाही हाय. तुला ठाव आहे, या दत्ताला त्याच्या आईशिवाय कुणावर बी विश्वास नाही. अच्छा, माझ्यावर बी नाही? तुझी गोष्ट वेगळी आहे शंकर्या. मानता नव, मग माझ्या शब्दाकरता त्या पोरीला इथं ठेवून द्या. अनाथ आहे, कुठं जाईल याचा विचार करा. तिचं ती बघून घेईल. मग माझ्या वेळी तुझं असंच करायला पाहिजे होतं. मी बी अनाथ होतो तेव्हा आलात ना देवासारखं. दत्ता भाऊ, माझ्यासाठी तुम्ही होता, माझे दत्ता भाऊ. पण तिच्यासाठी तिला कोण आसरा देणार? पोरीची जात आहे, कधी विश्वासघात करल सांगता येत नाही. तरी बी एकदा बोला, काय घडलं ते समजा विचारा. सकाळी मी आलो तेव्हा तिकडं शिडीपाशी पडला होता. रातभर राखण तिनेच केली असणार. दत्ता भाऊ, दत्ता नुसतंच पाणी टाकलेस काय? नाही ताई, संत्री बी आहेत की. कुठं? तुझ्या पोटात? उचलते, नवीन बनवून घेऊन ये जा. दत्ता भाऊ, फक्त तुम्ही तिच्या संग बोला, ती धोका देणार नाही. तुम्ही एकदा बोलल्यावर तुम्हाला नाही वाटलं तर मी तुमच्या मागे लागणार नाही, शपथ. शंकराला दत्ता भाऊ कशापायी डोसक्यावर बसवून ठेवलंय कोणास ठाऊक. अरे मागचं मागच सोडायचं असतं. आता त्या रेखाने दगा दिला म्हणून ही दत्ता भाऊ, सोडा दत्ता भाऊ. चौकट मोडायची नाही. मला तसं म्हणायचं नव्हतं दत्ता भाऊ. तिचं नाव कुणी बी घ्यायचं नाही. कुणी बी म्हणजे कुणी बी. बघा ना कशी मस्त रमले. दत्ता भाऊ, तिला बघून वाटते ती धोका देणारी असेल. बघा कशी लहान पोराबरोबर रमले. आले दुखतंय. अरे अरे कुठे चाललाय तू? लागलंय तुला?
रेणुका, अगं आई साहेब आल्या, चल लवकर. ज्योते, ए ज्योती, मेन टाइम मला ही कुठं गायब होते आणि कला, तू आधी मोर हो. चल तुम्ही पुढे वा, मी ववाळणीचं ताट आणती. रेणुका हो वाणीचं ताट आणल, तू मोर हो. तुम्ही पुढे वा, मी आणती. रेणुका आणल हो मोर. ए रेणुका. हा ताई काय कुठं कडमडत होतीस ग? तुमच्यासाठी ज्यूस करायला ना. जळू देतो ज्यूस. आई साहेब आल्यात, ववाळणीचं ताट आण, जा लवकर. ताई चला, मी तयार आहे हा. तुम्हाला काय झालं इचकायला? आई साहेब आल्या की तुमच्या दोघींचं जे काही झालं, चला. थांबा थांबा थांबा. आईसाहेब, 2 दिवस झालं तुम्हाला पाहिलं नाही, तुमचा आशीर्वाद घेतला नाही. जमिनीला पाय लागायच्या आधी हाताला स्पर्श होऊ दे.
बस तुमचा आशीर्वाद आहे त्यांना. महेश्वरी चिडल्यात. दत्ता रेणुका ज्योती कले कुणाला काही झालं नाही ना? अजून तरी नाही फादर. आणि तसं बी जे आईने विचारायला पाहिजे ते तुम्ही विचारताय सा. वातावरण जरा लईच टाईट झालं या. कले तू उगा राहू द्या हो फादर. दत्ता भाऊ पुढं तिला दुसरं काय दिसतंय? आम्ही मेलो काय जगलो काय काय बी फरक नाही तिला. आई साहेबांना हाय की त्यांचा लाडका दत्ता भाऊ. कला ह्या आमच्या ताई साहेब, दत्ताभाऊंची आई. चहा पाणी वगैरे घेणार का? जरा पाणी मिळेल? हा 0 मिनिटात आणतो. काल इथं जे बी झालं जे बी घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं. कुणालाच कसं कळलं नाही? घरात माणसं घुसली तिथे. ज्यांची जनावरांच्या पाणवट्यावर बी पाणी प्यायची लायकी नाही तो या वाड्यात घुसून माझ्या लेकराचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या घरातली माणसं गुरढोरेवाने झोपा काढायला. इथं या वाड्यामध्ये घुसखोरी झाली म्हणजे मोठमोठ्या बाता आणि यायला घाली लाथा. काय अविनाशराव? आईसाहेब त्याचं काय झालं? लई पुढं पुढं करतायसा नवा. भिंतीला कान लावूनच असतायसा. मग काल रातच्याला कानात काय तेल वाचलं होतं का? रातच्याला जाग आलती मला, पर काहीतरी झालतं. काय झालतं ग? कुठं काय? हा आई साहेब, त्याचं काय झालं होतं मला जाम चक्कर आली होती हो. हाय की नाही हो? होय काय? अहो असं काय करताय? मी सांगितलं नाही का तुम्हाला मला चक्कर आलती? हा आठवलं. बोलली ती मला. वल्ली लाकडं रांधता येत नाही अविनाशराव. तेव्हा तुमच्या खोटेपणाची झालर निदान आमच्या समोर तरी उघडू नका. एवढं ठाव आहे मग कशाला विचारताय आम्हाला? तसं बी तुम्हाला वाटतं आम्ही समजे खोटारडेच. दत्ता भाऊ शिवाय कोणावर विश्वास ठेवलाय कधी? कला राहू द्या हो फादर. यांना वाटतं आम्ही खोटं बोलतो तर कशा पायी उगाची शे वाढवतात. काल जे घडलं ते पुण्यांदा होऊ नये म्हणून हा समदा कुटाणा चाललाय. आणि पुन्हा जर असं वाड्यात कुणी घुसलं तर समद्यांच्या जीवावर बेतल. कले त्याला बी याच जबाबदार असतील. कले कले चौकटीत राहायचं. तू सांगणार वय मला चौकट? दारू पिऊन तू घरी येतो, बाहेर हाना मार्या तू करतो
आसूड वडून बेशूद तू पडतो, तुझ्यासाठी आम्ही आमच्या झोपेचं खोबरं करायचं. काल कोण कुठली माणसं आलती यालाच माहित. कले, तुझ्या या असल्या फाटक्या तोंडापायी स्वतःच्या संसाराची नासाडी करून घेतलीस बघ तू. नशिबाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. नेहमी नेहमी तेच बोलून दावायची गरज नाही. चूक माझ्या एकट्याची नव्हती, त्यो पोरगा तुम्ही निवडला का. कले, महेश्वरी, मी स्वतः जातीने लक्ष घालतो या मॅटर मध्ये. तुम्ही काळजी करू नका. भवानीपर्यंत टीप कोणी दिली? आता हे बी तुम्हाला ठाव आहे वय? तरी बी तुम्हाला आमच्याच तोंडून ऐकायचंय. विचारलंय तेवढंच बोलायचं. कुणी दिली टीप भवानीला? म्या काही नाही केलं. माझी फक्त जीवच लांब आहे हो. बाकी समजा साफ आहे. आईची आण सांगतो, तुमची आण घेऊन सांगतो. ती माणसं भवानीची होती हे कोणी सांगितलं? पर दत्ता भाऊच बोलला असणार ना व. भवानी स्वतः बोललाय. ताईसाहेब, तुमचा आशीर्वाद. आमचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे बघा. बरं का रघुनाथराव, यंदाच्याला ग्रामपंचायतीचं सरपंचपदी तुम्ही निवडून येता की नाही बघा. हं? येतील ना हो? आम्ही समजे तुमच्या पाठीशी आहोत. हं? येऊ आता? हो. येतो. भवानी, भवानी बोलतोय. बोल भवानी. ताईसाहेबांसंग बोलायचं होतं. तुमच्या संकट बोलायचं म्हणतोय. काय काम आहे? नमस्कार. ताईसाहेबांनी जाधवांचा नमस्कार. पाटलांनी स्वीकारला. कशापायी फोन केलाय? ताईसाहेब, सकाळ धरणं काळजात लय जळजळ व्हायला लागली होती बघा. म्हटलं काळजाला जरा थंडावा देऊ. हा, कामाचं बोल. त्याचं काय ताईसाहेब, तुमचं लाडकं कोकरू दत्ता पाटील वाडीत उन्हाळतंय म्हणा. तुमचं ते लाडकं गुरुजी, त्यांना कुणीतरी प्रसाद दिला, बदला घ्यायला गेलाय म्हण. ठाव आहे की आम्हाला? ताईसाहेब, आम्हाला बी थोडं थोडं भविष्य समजतं. तुमच्या दत्ताचं भविष्य सांगू का? सांगू? नक्की काय पाहिजे? दत्ता, दत्ताचा जीव पाहिजे. बदला राहिलाय ना व आमचा.
वटसूळ आणि घे खांद्यावर करू नगस भवानी, लई महागात पडेल तुला. सस्त्या गोष्टी आम्हाला आवडत बी नाहीत. आणि त्या दत्ताचा जीव आमच्या समोर गेल्या बिगर आमच्या काळजाला थंडावा भेटणार नाही. आणि हो, आजच त्याचा मुहूर्त काढलाय. एव्हाना दत्ता ढगात पोचला बी असल. आजची रात दत्ताच्या आयुष्याची शेवटची रात. तवाच आम्हाला समजलं होतं भवानीने हल्ला चढवलाय. आधीच माहित होतं, मग तवाच फोन करायचा की. केलता ना, दत्ताला फोन केलता, पण त्यानं उचलला नाही. पर दत्तावर आमचा विश्वास आहे. आमच्यावर झालेला हल्ला जर का तो परतून लावू शकतो, तर स्वतःच्या जीवावर बेतलेलं परतून लावाया त्याला का फार अवघड नाहीये. फक्त हल्ल्याची जागा तेवढी कळली नव्हती. पण ह्यो हल्ला जर का कोल्हापुरात झाला असता, तर माझ्या दत्तानं भवानीच्या माणसांना धूळ चाकायला लावली असती, हे निश्चित. पण जेव्हा वस्तीतल्या लोकांनी सांगितलं भवानीची माणसं वाड्यात घुसली, तेव्हा डोक्याची शिर तडतडली. भवानीची मिजाज लईच टोकाला गेली. आपलाच हलगर्जीपणा नडलाय आपल्याला. काल झालेला हल्ला दत्तानी परतवून लावला नसता तर परतून लावायला शुद्धीत तर पाहिजे होता हो त्यो तुमचा लाडका दत्ता. कले, काय बोलतीयस काय तू? माझ्यावर नांगर उगारण्याऐवजी विचारा की त्यालाच. दत्ता, तू शुद्धीत नव्हतास? मी सांगते फादर, आसूड वडून बेशुद्ध पडला होता आणि तेव्हाच झाला हल्ला. पर मग दत्ताला वाचवलं कोणी? या पोरीनं. ही बेंद्री कशाला आल्या परत इकडं? याला बी आत्ताच तरमडायचं होतं वय. ताईसाहेब, काल राज्याला दत्ताभाऊंना सोडून मॅप घरी गेलो, तेव्हाच भवानीची पोरं घरात घुसली. हीच पोर जिनं काल दत्ताभाऊंचा जीव वाचवला, त्यांचं रक्षण केलं.
तू जीव वाचवलास आमच्या दत्ताचा. वय ताई साहेब. काय आणि कसं घडलं हे समजा आम्हाला कळायला पाहिजे. नाव नक्षत्रा. तुला विचारलंय? नाव नक्षत्रा. नक्षत्रा. आईसाहेब आमोशा ये आमोशा. थोबड पहिले काय आरशात. काही खाल्लंस? अगं ये पोरी, काहीतरी विचारतात ना होत्या, मग बोल की. खाल्ले की चांगले धक्के खाल्ले आणि बाहेर गेली. मला वाटलं दत्ताभाऊ बोलतील, पण त्यांनी तोंडच उघडलं नाही. नाही दत्ताभाऊ, आता नाही बोललो तर कधीच नाही. हिला बाहेर का काढली? कारण माझा विश्वास नाही तिच्यावर. लग्नाच्या मांडवातून पळून आली ती. कोणास ठाऊक पळून आली या की नाटकं करते आपला समोर. संसार मोडाया कारण कमी नसत्यात हे तुझ्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकतं ग कले? आई साहेब, हित माझा नाही हिचा विषय चालू आहे. मला उगयात गुरफटू नका. ही पोरगी या घरात राहणार नाही. या घरातले नियम अजून बी आम्हाला बांधील आहेत. या घरात कुणी राहायचं आणि कुणी जायचं हे आम्हीच ठरवणार. चालतंय की मग डोक्यावर बसवायला मला काही फरक पडत नाही. पण उद्या जर भवानी संघ मिळून हिनं काही दगा फटका केला तर त्याला तुम्ही जबाबदार असता. कले अगं कंचा विषय कुठं नेतीयास? या समध्यामध्ये त्या भवानीचा काय संबंध? संबंध नाही कसा अण्णा? ही पोरगी साडी नेसून इथं आली हे असं थोबा डावळून आपल्या समोर उभी राहिली. कशावरून हा सगळा रचलेला डाव नसल? कशावरून आपला विश्वास जिताया या पोरीला भवानीनं या घरात धाडली नसल? आता या आईसाहेबांच्या ध्यानात येत नाही म्हणजे भवानीने धाडलंय तुला? दत्ता, काय ग? काय विचारतोय आम्ही? भवानीने धाडलंय तुला? बरे
हे म्हणजे चोराला बाबा र तू चोरी केली का असं विचारण्यासारखं झालं. माणसाची नियत त्याच्या नजरेतून दिसते का आणि ती वळखाया नजर असावी लागते. ही पोरगी खोटं बोलत नाहीये. लग्नातून कशापायी पळून आलीस? काय झालं? कसं सांगू आता? दत्तगुरु, मला माफ करा. तुमच्या समोर खोटं बोलावं लागतंय. ए बोल की ए का लागली पुन्हा स्टोरी बनवाया? ते माझा काका कोल्हापुरात एका संग माझं लगीन लावून देत होता. मला नव्हतं करायचं लगीन, म्हणून मग म्या संपली स्टोरी? नाही म्हणजे आम्हाला चिकटवली ती नाही चिकटवणार वय? लग्नाच्या मांडवातून पळून आले, ट्रक मध्ये बसले, ट्रक इथं बाहेर थांबला ता, दरवाजा उघडा दिसला, मग घरात घुसले. हे समजा सांगणार नाहीयेस? इसरलीस? हा? कले जरा दमानं घे, बोलू दे की तिला. मागाशी बी हेच सगळं ऐकलंय. विचारा या दोघांना. हा हा हेच समजा सांगितलं तिने, पण आमचा कोणाचा बी विश्वास काही बसेना तिच्यावर. म्हणून म्हटलं की आईसाहेब येईपर्यंत तिला घराबाहेर काढावं. बाकी तुझे आई बाबा कुठं असतात? ताईसाहेब माफ करा, नक्षत्र अनाथ आहे. दत्ता, काय करायचं ह्याचं?